विधायक मुनगंटीवार ने पत्रकारों के साथ बैठकर देखी ऐतिहासिक फिल्म छावा। महाराष्ट्र के चंद्रपुर में ऐतिहासिक फिल्म छावा मिराज टॉकीज में लगी है, जिसमें छत्रपति शिवाजी महाराज के बेटे छत्रपति संभाजी महाराज के साथ औरंगजेब द्वारा किए गए क्रूर अत्याचार को हमारे इतिहासकारों ने कहीं भी वर्णन नहीं किया है। भोपाल में हिंदुओं के साथ हुए अत्याचार को कांग्रेस सरकार छुपाते आई थी, जिसकी सच्चाई से हर भारतीय वंचित रहा। इस फिल्म के माध्यम से वास्तविकता दिखाई गई है, जिसे हर सनातनी भारतीय को देखना चाहिए। कल चंद्रपुर की मिराज टॉकीज में बल्लारपुर विधानसभा तथा चंद्रपुर के सभी पत्रकारों को मुनगंटीवार द्वारा छावा फिल्म दिखाई गई। इस समय विधायक डॉक्टर सुधीर मुनगंटीवार, डॉक्टर मंगेश गुलवाड़े, भाजपा जिलाध्यक्ष राहुल पावड़े, चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघ के अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर, सचिव प्रवीण बत्की, संजय रामगिरवाल, राजेश भोजेका, संजय तुमराम, रवि जुनारकर, पंकज मोहरीर, राजेश सोलापन आदि चंद्रपुर तथा बल्लारपुर, मूल ओमोलना के सभी पत्रकार उपस्थित रहे। फिल्म की शुरुआत राष्ट्रगीत गाकर हुई। बल्लारपुर के पत्रकार रमेश निषाद, गणेश रहेकवार, शांति कुमार गिरमिल्ला, अनिल पांड्या, प्रशांत वैराग्य, शंकर महाकाली, दीपक भगत, नरेंद्र सोनारकर, प्रमोद गहलोत, मनीष तावड़े, सुरेश रंगारी, राकेश कांबड़े, संजय घुगलोत आदि ने विधायक सुधीर मुनगंटीवार का शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया है। विधायक सुधीर मुनगंटीवार ने पत्रकारों के साथ बैठकर छावा फिल्म देखी है। फिल्म समाप्ति पर लोगों ने दी प्रतिक्रियाएं। छावा चित्रपट हा आमचा पराक्रमी इतिहास त्याचा आम्हाला स्मरण करून देतं। सत्व, तत्व, विचार याच्याशी कधीच आपल्या हातून, कृतीतून, आचरणातून प्रतारणा होणार नाही, हे छावा चित्रपटातून राजे छत्रपती संभाजी महाराज आपल्याला शिकवतात। आज मनात विचार येतो की 750 वर्षाच्या गुलामगिरीत, या गुलामगिरीच्या अंधकारमय या देशाच्या इतिहासात हजारो सूर्याचं तेज घेऊन जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा जेव्हा आपण हा चित्रपट पाहतो तेव्हा रक्ताच्या थेंबात एक नवचैतन्य निर्माण होतं की मीही काहीतरी समाजाला देणं लागतो आणि त्यासाठी मी प्रयत्न करावा, असा संकल्प सहजपणे मनात येतो आणि त्या दृष्टीने सर्वांनी छावा चित्रपट बघावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आदरणीय डॉक्टर सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनामध्ये छावा चित्रपट जो छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे, या छावा चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण चंद्रपुरातील पत्रकार बंधूंना करण्यात आलेलं आहे। या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की छत्रपती संभाजी महाराजांनी जे धर्मरक्षक, धर्मवीर होते, त्यांच्या पूर्ण जीवनावर जे काही झालेलं आहे, छावा या कादंबरीच्या अनुसार जे सत्य कथा जे आपल्या समोर त्यांनी मांडलेली आहे, ते नक्कीच लोकांना उत्स्फूर्तपणे स्फूर्ती देणारी राहणार आहे। आणि त्या ज्या वेदना त्यांनी ज्या सहन केल्या, त्या वेदना अतिशय कष्टदायक वेदना होत्या। छत्रपती आपले संभाजी महाराज धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी आपलं जीवन त्याग केलं। हा जो त्याग आहे, हा त्याग आपण कधीही विसरू शकणार नाही। याबद्दल मी आता सर्वांचं या निमित्ताने सांगू इच्छितो की छत्रपती संभाजी महाराजांचा आपण आदर्श समोर ठेवावा, हिंदू धर्माचं रक्षण करावं आणि आपल्या जीवनामध्ये जे सत्य आहे त्या सत्याचे राखण करावं। जय शिवाजी छावा फिल्म देखने के बाद में आपको अभी उस पर आपके क्या विचार है, क्या प्रतिक्रिया है, कैसी लगी फिल्म? स्वराज्याच्या रक्षणासाठी अखेरच्या मावळापर्यंत जो संघर्ष झाला आणि संभाजीराजांच्या मृत्यूनंतर, शौर्यत्वानंतर स्वराज्य जेव्हा ती भूमिका होती
शेवटी नष्ट झाली. 40 दिवस सातत्यानं राजांना त्रास देऊन हालाल केले. स्वराज्य आपलं आलं. त्याच्यानंतर येशूबाई होता, त्यांनी स्वराज्य सामोर नेलं. या चित्रपटाच्या दुसऱ्या कारण येशूबाईंचा जो संघर्ष आहे महाराज मोठा आहे. 30 वर्ष कैदेत होत्या, औरंगजेबाच्या कैदेत होत्या. त्यानंतर रामराजे आणि बाकी इतर लोकांनी जे स्वराज्याचं जे झेंडा फैरव ठेवले, भगवा फैरव ठेवला संबंध हिंदुस्थानात त्याचा मेसेज गेला आणि हे स्वराज्य काही स्वराज्य म्हणून टिकून राहिलं. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूजी राजांना आणि येसूबाईंना आम्ही मानाचा मुजरा करतो. अत्यंत सुंदर असा चित्रपट निर्माण करण्यात आला अशी विनंती. धन्यवाद.